होऊ शकतं कदाचित निवडणुकीमध्ये जे एक वेव आता आली आहे, वातावरण जे निर्माण झालं आहे सरकारविरुद्ध, त्यातून पंकजाताईंना कदाचित भीती वाटत असावी। त्यामुळे नेहमी ज्या उमेदवाराला भीती वाटते पडण्याची त्यावेळेस अस्तित्वासाठी शेवटची निवडणूक वगैरे सांगत असतात। गडकरी साहेबांनी हेच सांगितलं की मी निवडणुकीत प्रचारात जाणार नाही। शेवट प्रचारात उतरावं लागलं। राजकारणात बोलले तसंच चाले असे कुठे चाललं आहे, आता कुठे दिसत आहे। त्यामुळे हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर आपण बघू। पण आज तरी बीडची जागा महाविकास आघाडी इंडिया जिंकते आहे, हे इथे जो रिपोर्ट आहे तो आमच्या बाजूने आहे। तो प्रदेशाध्यक्ष तिकडे गेलेले आहेत आज, तो निर्णय तिथे बसून करतील आणि आघाडी आहे, आघाडीमध्ये जे काही ठरलं आहे, महाविकास आघाडी आहे इंडिया आघाडीमध्ये, त्या पद्धतीनेच पुढे जाण्याची शक्यता आहे। ते तर पूर्वीच गेले आहेत, 8-10 महिन्यापूर्वी मधुकर चव्हाण। त्यांच्या मुलाला तिकडे काही शब्द दिला गेला आहे, पण ते आता अनेक वर्ष तिकडे आमदार राहिलेले आहेत। मला वाटतं की 7 टर्म काहीतरी मधुकरराव चव्हाणजी आमदार होते। आता इतक्या सिनियर माणसांनी समाधान व्यक्त करून आघाडीबरोबर राहण्याची अपेक्षा आहे। नाही, आता काढूनच टाका ना। 10 वर्षातले व्हिडिओ तुमचेही काढा आणि त्यांचेही काढा। दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। म्हणजे काल अमित शहाजी बोलले की 10 वर्ष शरद पवारांच्यावर टीका करताना अमरावती की 10 वर्ष धरणं का झाली नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहेत, मागच्या म्हणजे शरद पवारांच्या काळात कृषी मंत्री होते, मुख्यमंत्री होते। आता तोच प्रश्न तुम्हाला विचारला, लोकांना फसवून तुम्ही आलात। तुम्ही 10 वर्ष काय केलं? तुम्ही 10 वर्ष कोणते धरणं पूर्ण केली? 10 वर्षामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या यावर्षी? याचं उत्तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि अमित शहाकडे सुद्धा नाही।